निलेश घायवळ प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती। शिवाय आता निलेश घायवळ नंतर सचिन घायवळवर देखील मकोका अंतर्गत कारवाई। सचिन घायवळ हा निलेश घायवळचा सख्खा भाऊ। निलेश घायवळ प्रकरणामध्ये मोठी बातमी समोर। निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या खरेदी विक्री व्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। पोलिसांनी नाकारल्यानंतरही घायवळला शस्त्र परवाना कसा मिळाला? ही कॅबिनेट नसून गुंडांची टोळी। घायवळ प्रकरणावर संजय राऊतांची टीका। नागपुरात ओबीसींचा मोर्चा। मराठा आरक्षणाबाबतचा जीआर रद्द करण्याची मागणी। विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, प्रकाश शेंडगेंसह लक्ष्मण हाके मोर्चामध्ये सहभागी। ओबीसींना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे, अन्यथा मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार। नागपुरातील ओबीसी मोर्चातून विजय वडेट्टीवारांचा एल्गार। मोर्चा काढा किंवा काही करा, आम्ही आरक्षण सोडत नाही, आमचा जीआर रद्द होणार नाही। ओबीसी आंदोलनावर जरांगेंची टीका। आजचं ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, विजय वडेट्टीवारांचा इशारा। तर योग्य मार्ग काढला जाईल, ओबीसींच्या मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। ओबीसी विरोधात भूमिका घेणाऱ्यांना आगामी निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही। जरांगेंना पाठिंबा देणाऱ्यांना ओबीसी घरी बसवणार। लक्ष्मण हाके आक्रमक। ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, मी माझ्या भूमिकेवर ठाम। ओबीसी आंदोलनावर बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया। बीडमध्ये 17 ऑक्टोबर रोजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये होणार ओबीसी महाएल्गार मेळावा। मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांनाही देणार निमंत्रण। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी होणार बीडमध्ये मेळावा। अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्ता विजय बोचरे यांची आत्महत्या। प्रकाश आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकरांची बोचरे कुटुंबियांना भेट। आंबेडकर कुटुंबियांकडून बोचरे कुटुंबाचं सांत्वन। अकोल्यामध्ये ओबीसी कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर छगन भुजबळांनी कुटुंबियांशी फोनवरून संवाद साधला। विजय बोचरे ओबीसी चळवळीमधील कार्यकर्ते आणि छगन भुजबळांचे खंदे समर्थक होते। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं असल्यानं निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासनं देतो। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं वादग्रस्त विधान। शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून मंत्री बाबासाहेब पाटलांकडून दिलगिरी व्यक्त। कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता, मंत्री बाबासाहेब पाटलांकडून सारवासार। बाबासाहेब पाटील शेतकऱ्याचा मुलगा आहे का? तुम्हाला एवढी गुर्मी कुठून येते? ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांची मंत्री बाबासाहेब पाटलांवर टीका। शेतीच्या बांधावर शेतकरी बाबासाहेब पाटलांची जिरवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून निशाणा।